काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे. राज ठाकरेंची ही भूमिका असली तरी सुद्धा निर्णय नाही असा दावा खासदार संजय राऊतांनी केलेला आहे. काँग्रेस राज्यातला महत्त्वाचा घटक असल्यामुळे राज ठाकरेंना असं वाटलं असावं असा दावा राऊतांनी केलेला आहे. राऊतांच्या या वक्तव्याने राज ठाकरे मवियात जाणार का या चर्चेला पुन्हा सुरुवात झालेली आहे. मवियात आणखीन एका पक्षाची एंट्री होणार का अशी चर्चा तर रंगू लागलेली आहे. काँग्रेस राज्यातला महत्त्वाचा घटक असा उल्लेख सुद्धा संजय राऊतांनी केलेला आहे. काँग्रेस स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे. ही त्यांची एक भूमिका आहे. त्याचा अर्थ निर्णय नाही. मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे. जसं शिवसेनेचं आहे, म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धवजींच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे, माननीय शरद पवार साहेबांचा आहे, डाव्या पक्षांचा आहे. तसंच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष आहे. काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं आहे, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे. या निवडणुका जवळपास जिथं अलायन्स होईल तिथं अलायन्स नाही तर बाकी ठिकाणी स्वबळावर. आणि राहिलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हा जो इश्यू आहे हा आमचा हायकमांड निर्णय घेईल. मनसे जर महाविकास आघाडीमध्ये यायला इच्छुक असेल आणि सर्व मोठ्या नेत्यांनी जर ठरवलं तर मला असं वाटतं की जसं कॉमन मिनिमम प्रोग्राम हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाला होता तसा मनसेच्या बाबतीत सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जर झाला आणि जर काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्याला सहमती दिली तर एकत्रित येऊ सुद्धा शकतात. पण ही फक्त सुरुवात आहे. येत्या काळामध्ये काय होते आपल्याला बघावं लागेल.